सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी मुलामुलींसाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या फिजिकल 70% फिजिकल संपलेलं आहे, अजून 30% फिजिकल बाकी आहे आणि येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये हे फिजिकलसुद्धा होऊन जाईल. आणि मग आता सध्या चर्चेचे मुद्दे म्हणजे फायनल कट ऑफ कसा लागेल, फिजिकलचा कट ऑफ कसा लागेल, फायनल कट ऑफ कसा लागणार आहे, त्याच पद्धतीनं लेखी परीक्षा कशा पद्धतीनं होणार, कोणकोणत्या घटकाची लवकर होणार, कोणकोणत्या घटकाची नंतर होणार. अजून एक म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं जे काही लेखी परीक्षा आहे ती 15 तारखेला अनाऊन्समेंट झालेले आहे. ऑफिशियल परिपत्रक सुद्धा काल आलेलं आहे. आणि त्याचबरोबर पेपर कसा सेट केला जातो, पेपर कसा असणार आहे आणि मुलांनी करायचं काय, असं सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरती करताना मुलांनी खूप मोठे प्रयत्न केलेले होते. नंतर फिजिकलसाठी कशा पद्धतीनं गोंधळ झाला तुम्ही बघितलाय की 10च्या वरती 100 मीटरला स्कोरच नाही आहे. त्याचबरोबर 800 मीटर असं 1600 मीटर असं सगळे 18 मार्काच्या आतमध्ये आणि गोव्याला कुठेतरी 12 मार्क आणि कुठेतरी 15 मार्क अशा पद्धतीनं हा गोंधळ झाल्यामुळं सगळ्यात जास्त स्कोर बघायला गेलं तर 41, 43, 45 अशा पद्धतीनं सगळे स्कोर होते. सो आता जे घडलं खूप महत्त्वाचं की हे जे काही फिजिकलचा कट ऑफ आहे तो कसा लागणार आहे आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल कट ऑफवरती कसा होणार आहे आणि त्याचबरोबर पुढं कंटिन्यू आपण गोष्टी बघणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा फिजिकलचा कट ऑफ हा कमीच लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता आणि गेल्या 4 दिवसामध्ये 1 ते 2 जिल्ह्याचं कट ऑफ लागलेलं आहे घटकांचं. आणि तिथं तुमचा कट ऑफ तुम्ही बघितला असाल तर 26, 32, 34, 38 अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला आहे, 41 कट ऑफ लागलेला आहे. त्याच पद्धतीनं मोठे जे घटक आहेत, मोठे घटक जसं की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा नागपूर आणि इतर जे काही घटक आहेत जिथं मोठमोठ्या जागा आहेत, मोठमोठ्या संख्या आहेत, तिथं कट ऑफ हा थोडासा ह्याच्यापेक्षा कमी लागेल किंवा जेमतेम 1-2 प्लस मार्कांनी प्लस मायनस होईल एवढं लक्षात ठेवायचं. हे झालं फिजिकलचं. आता लेखीचं काय होणार, त्या लेखीसाठी सुद्धा फायनल कट ऑफ हा कमीत कमी 2 ते 4 मार्कांनी कमी लागणार लक्षात ठेवायचं. 4 मार्कांनी म्हणतोय म्हणजे समजा गेल्या वेळी 128 लागला असेल तर कमीत कमी ह्यावेळी 122 लागू शकतो. गेल्या वेळी 132, 134 लागला असेल तर ह्यावेळी 130च्या आतमध्ये लागणार आहे. सो अशा पद्धतीनं फायनल जो कट ऑफ आहे म्हणजे फिजिकल प्लस लेखी मिळून जो कट ऑफ लागणार आहे तो सुद्धा कमी लागणार लक्षात ठेवायचं. कारण की जर 36 मार्कांवरती फायनल कट ऑफ लागत असेल तर एखाद्या मुलग्यानं तिकडे लेखीला 80 मार्क घेतल्यानंतर तरी लागला असेल तर 8 आणि 3 11 116 हा शेवटचा मुलगा झाला लक्षात ठेवा. आणि पहिला मुलगा हा 5-6 मार्कांनी जास्त असेल तर तो 116 + 5 म्हणजे 122 मार्कापर्यंत कट ऑफ इझिली जाणार लक्षात ठेवायचं. सो हा विषय आहे. सो कोणीही घाबरून जाऊ नका की मला मार्क कमी पडलेत, मी कट ऑफच्या काठावरती आहे, माझं काय होणार, कसं होणार. गेल्या वेळी सुद्धा अशी परिस्थिती झालेल्या मुलामुलींनी सुद्धा 2-2 आणि 3-3 पोस्ट काढलेल्या इतिहास लक्षात ठेवा. त्यामुळे तू सुद्धा, तुझ्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे. आता हार मानू नको लक्षात ठेव. आता फक्त हार मानू नको. हे झालं फिजिकल कट ऑफ आणि फायनल कट ऑफ. फायनल कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे, त्यामुळे घाबरून जायची काय गरज नाही आहे. आता पुढं बघायला गेलं तर एकंदरीत लेखीसाठी पेपर कसा असणार आहे किंवा कशा पद्धतीनं असणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायचं की पेपर कसा आणि कशा पद्धतीनं सेट केला जातोय. तर एक कोण असा पर्सनल व्यक्ती नसतोय, जरी तो सिनियर अधिकारी असला, त्याच्या अंडरमध्ये जरी एक्झाम होत असतील तरी सुद्धा एका व्यक्तीला कोणाला अधिकार हा दिलेला नसतो लक्षात ठेवा. त्यामुळं समजा एखाद्या व्यक्तीला अधिकार दिला तर तो आपल्या जवळच्या पोरांना लीक वगैरे करून टाकेल आणि कार्यक्रम करून टाकेल. सो असं नसतं. सो संख्या जी असते 3, 5, 7 अशा पद्धतीनं संख्या असते आणि मग इथनं पुढं सगळ्या गोष्टी चालू होतात. सो पेपर हा कोणा एका अधिकाऱ्याला सेट करण्याची परमिशन नसते, पूर्णपणे समिती असते आणि समितीच्या अंडरमध्ये हे पेपर सेट होत असतात. त्यामुळं काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं असाल तर एकमेकाचे क्वेश्चन कोणाला माहीत नसतात की कोणी कशा पद्धतीने सेट केलेला असतात. सो कोणी टेन्शन घेऊ नका की बाबा एखाद्या जिल्ह्याचा एखादा पेपर एकदम स्ट्रॉंग आलेला होता, जसं मीरा भाईंदर वगैरे किंवा ठाणे वगैरे किंवा असं पाठिंबाच्या भरतीला, आणि मग तीच भीती कंटिन्यू मुलं पुढे बाळगलेत आणि मग आम्ही काय मीरा भाईंदरला फॉर्म भरणार नाही का, तो तिथला एक अधिकारी होता सिनियर आणि म्हणा असं झालं आणि म्हणा तसं झालं. अरे काय संबंध नाही आहे, काय संबंध नाही आहे. तुझ्यामध्ये ताकद होती ना, तू अभ्यास कमी केला असशील आणि मग रडत असशील की पेपर अवघड गेला. नाही आहे. गेले काळ जे काही गाजवलेत, ज्याने बूड झिजवलेत, ज्याने मणका वाकवलाय त्याची देखील निघणार लक्षात ठेवायचं. असं नसतंय अर्धवट अभ्यास केलाय, 10% अभ्यास केला आणि 100% यश मागतोयस, असं नाही होणार. समजलं काय म्हणतोय. त्यामुळे घाबरून अजिबात जाऊ नका. अजूनही वेळ तुमच्याकडे आहे. ह्या शेवटच्या दिवसामध्ये प्लॅनिंग करा आणि त्या पद्धतीनं स्टडी करा.
कळते का म्हणतोय. सो सोलापूर जिल्ह्याचं एक परिपत्रक काल आउट झाले, त्यांनी 15 तारीख दिलेली आहे. ह्यात जास्तीत जास्त 7 दिवस वाढू शकतात. त्याच्या आधीचं परिपत्रक सुद्धा होतं 14 तारखेचं, की ज्या ज्या जिल्ह्यांचं फिजिकल झाले त्यांनी 14 तारीख प्रस्तावित होती आणि जास्तीत जास्त 7 दिवस वाढू शकतात. तो 21-22 तारखेच्या आसपास पेपर होतील. 15 तारखेला तर ज्यांनी ऑफिशियल अनाउन्समेंट केले ते 15 तारखेला होणारच आहे, पण प्रस्तावित ज्या तारखा आहेत त्या 14 तारखेपासून पुढे 7 दिवस वाढू शकतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमच्याकडं अजूनही 15 दिवस बाकी असल्याचं दिसून येतंय. सो विचार करा आतापासून की काय करायचं. ठीक आहे. हे झालं पेपरच्या बद्दल, की कशा पद्धतीने सेट केला जातोय, काय असतं, कुणाला अधिकार असतो आणि कशा पद्धतीने बाकीच्या प्रोसेस होतात. त्यामुळे कोणता जिल्हा असू दे, कुठलाही जिल्हा असू दे, प्रत्येक जिल्ह्याचा पॅटर्न हा वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे. म्हणजे मॅथ्स, रिझनिंग, जीके, जीएस एवढे जर मराठी ग्रामर हे जर 4 बेसिक विषय जर आपण पकडले तर प्रत्येकाची जे काही काठिण्य पातळी असेल, इझी, मॉडरेट, हार्ड अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचा हा पेपर असणार. लक्षात ठेवायचं. त्यामुळं इकडचा कोणतरी काय तर सांगतोय म्हणून मी असं करतोय असं करून जाऊ नका. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सगळं काही पूर्ण करावं लागेल. सर्व काही त्यात बघायला गेलं तर मॅथ्स, रिझनिंग, जीके, जीएस आणि मराठी ग्रामर आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पकडल्या त्यातले 3 विषय खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर. इथं कमीत कमी 70 ते 72% क्वेश्चन हे इथलेच येतात. लक्षात ठेवायचं. आणि उरलेला जो पार्ट आहे तो जीके, जीएस, तांत्रिक प्रश्न असतील किंवा बाकी इतर गोष्टी जे आहेत, पोलीस प्रशासन वगैरे त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतील. पण जे आपल्या हक्काचं आहे, जे 70% 72% जे आपल्या हक्काचं आहे तिथं स्कोअर करता आला पाहिजे. लक्षात ठेवायचं. आणि मग जो समुद्र आहे, तर जीके, जीएस म्हणजे कुठला सोर्स आणि कशा पद्धतीनं काय येणार हे कुणालाच माहीत नसतं. करंट अफेअर तर कुठले येते, काय येते, काहीच माहीत नसतं आणि मग ह्याच्यामध्ये गोंधळून जातात. इकडं जर 70 पडला आणि तिकडे 30 पैकी जरी 17-18 पडले तरी सुद्धा 87 ते 88 स्कोर होतो. हा सुद्धा नॉट जोक. लक्षात ठेवायचं. सो जर 87-88 मार्क जरी पडले तरी पण तुम्ही निवड यादीत येणार. लक्षात ठेवायचं यावेळी. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पेपर कशा पद्धतीने सेट केला जातो, कोणकोणत्या जिल्ह्याला कशा पद्धतीने येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा पेपर पॅटर्न हा वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे. त्यामुळं इकडं तिकडं कुठेही डोकावून बघता शेवटच्या दिवसांमध्ये स्वतःला कसं परफेक्ट करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. सो त्यातल्या त्यात अजूनही की पॅटर्न म्हणजे काय तर 25-25-25-25 पॅटर्न येणार आहे काय तर अजिबात नाही आहे. कुठेतरी प्लस मायनस क्वेश्चन होत असतात. आता विषय अशा पद्धतीनं असतं की लेखीमधून सुद्धा मॅक्झिमम मुलं काढायचा हा प्रयत्न समितीचा असतो. लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी काय करतात, लय सगळ्यांना माहिती आहे की मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर हे कन्सेप्ट किंवा हे जे सब्जेक्ट आहेत ती मुलं लय स्ट्रॉंग पद्धतीने करतात. मग ह्याच्यामध्ये काय करायचं तर समजा हे जर 3 विषय 70 मार्कांना असतील तर त्यातले 60 इझी करायचे आणि 10 हार्ड करायचे किंवा 50 इझी, त्यानंतर 10 मॉडरेट आणि 10 हार्ड लेवलचे क्वेश्चन, जेणेकरून 10 मध्ये त्या हार्ड लेवलच्या क्वेश्चनमध्ये खूप मुलं मुली बाहेर पडतील आणि मग कॉम्पिटिशन कमी होईल. सो अशा पद्धतीनं ते काढत असताना तज्ज्ञ लोक असतात. असं नाही की कोण पण उठलाय जाऊन तिथं बसलाय आणि पेपर सेट केलाय, असं काही नसतं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येक विषयामध्ये म्हणजे मागापासून जे विषय बोलले की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जीके, जीएस असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा काय असेल तांत्रिक प्रश्न, ह्या प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 4 क्वेश्चन हे तुम्हाला हार्ड लेवलचे दिसतील. आणि मग 4 विषय जर बेसिक पकडले तर 4×4 16 मार्क तुम्हाला जर आउट झाले तर विचार करा तुम्ही 84 मार्कांचा पेपर सोडवणार. त्यातले तुम्हाला 60-70 मार्क पडले तर कुठंतरी तुम्ही काठावरती जाऊन बसाल आणि पॉसिबिलिटी कमी होईल लेखीला यायला. सो अशी अवस्था करून घेऊ नका, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आहात, प्रॉपर प्लॅन करून अभ्यास करा. ढीगभर पुस्तकांचं थप्पी मारू नका. कोण काय तर सांगतोय आणि म्हणून मी ते करतोय असं काय करू नको. जुने सोर्स काय असतील तर तेच स्ट्रॉंग असतील. लक्षात ठेवायचं. आता नवीन सोर्स किंवा नवीन काही गोष्टी करायला जाशील आणि तोंडावर पडशील. लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करत असताना प्रॉपर नियोजनपूर्वक अभ्यास कर, कारण की हीच संधी आहे आणि हीच वेळ आहे. लक्षात ठेवायचं. नाही तर पुढची संधी यायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष जातील. त्यामुळं स्वतःचं नुकसान करून घेऊ नको. शेवटचं यश हे तुझ्या शेवटच्या एका पायरीवरती आहे. लक्षात ठेव. त्यामुळे तुझ्या हातामध्ये जिंकणं हारणं आहे. तू काय करायचं हे तू नियोजन करायचंस आणि मग जिंकायचंस आणि हारायचं तूच. लक्षात ठेवायचं. शेवटी डोळ्यातनं एक टिप्प पाडायचं नाही. लक्षात ठेव. ज्यावेळी तू हारशील आणि ज्या दिवशी जिंकशील त्यावेळी मात्र अश्रूंची धार लागली पाहिजे, कारण की ते आपल्या हार्डवर्कने केलेलं. लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय की पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे आणि इतर जिल्ह्यांची जे काही लेखी आहे ती पण अनाउन्समेंट झाली आणि बाकी सगळ्याच गोष्टी. आता एक विषय जे मगापासून मी तुम्हाला सांगितलं लेखीच्या बाबतीत, त्याच्यावरती प्रॉपर प्लॅनिंग करून, प्रॉपर विचार करून, मी असेल किंवा अपर्णा मॅडम असतील मुंबई पोलीस, सो आम्ही दोघांनी सुद्धा एक अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जे चर्चेत असलेली जी पीडीएफ आहे ती आपण तयार केलेली आहे. सो पाठिंबाचा इतिहास थोडक्यात सांगतोय. पाठिंबाच्या भरतीमध्ये मॅथ्स, रिझनिंगला आम्ही हात घातलेला नव्हता. फक्त जीके, जीएस आणि बाकी सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या. त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते आणि यावेळी मात्र पूर्ण मॅथ्स, रिझनिंग पिळून काढलाय.
पूर्ण पिळून काढलेला आहे, लक्षात ठेवायचं. विथ विश्लेषण मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एकंदरीत 4,500चा ठोकळा होता, तो 15,323 प्रश्नसंचाचा ठोकळा आपण तयार केलेला आहे. आणि हे सगळं PDF स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 2100 प्लस पानं असणारी ही PDF आहे, लक्षात ठेवा. सो ह्या PDF मध्ये आपण काय काय केलेलं लक्षात ठेवायचं. या PDF मध्ये तुम्हाला आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. 36 जिल्ह्यातले पोलीस भरतीचं मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वचे सर्व विषय क्लिअर करून दिलेले आहेत. जसं की मराठी असेल, त्याच पद्धतीने मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, पाठिंब्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत. अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. त्याचबरोबर 1983-84 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता हे जे काही वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन देण्याचा मिनिंग अशा पद्धतीनं आहे की काही गोष्टी आहेत की समजा एखादं बुक तुम्ही रेफर करत असाल, एक बुक म्हणतोय, आणि त्यातली इझी आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन तुमच्याकडे पूर्ण होत असतील, तर हार्ड लेवलचे जे क्वेश्चन मी बोलतोय की प्रत्येक विषयामध्ये 4-4, 5-5 क्वेश्चन हे हार्ड लेवलचे असणार आहेत. एक 20 प्रश्न जर हार्ड लेवलचे असतील तर त्यासाठी वर्ग 2चा रेफर करावा लागेल. सो अशा पद्धतीनं टेक्निकली आणि विचारपूर्वक काही गोष्टी याच्यामध्ये आपण पूर्ण केलेल्या आहेत. 80 ते 84 प्लस प्रश्न तुम्हाला पेपरला दिसतील, लक्षात ठेवायचं. त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये आपली PDF ही अतिशय गाजणार आहे. आता जे जे बघतात त्यांना सांगतोय की सगळेचे सगळे विषय याच्यामध्ये आपण क्लिअर केलेले आहेत. सोबत सर्वचे सर्व घटक ह्याच्यामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, या 5 घटकांची पूर्णपणे माहिती किंवा पूर्णपणे प्रश्न जे आहेत ते आधारित असलेली ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी PDF आहे, लक्षात ठेवायचं. या PDF सोबत तुम्हाला आपण 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 पानांचा डायट प्लॅन आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने आपण टाइम टेबल करून कशा पद्धतीने आपला डायट घ्यायचा ह्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. सो एकंदरीत ही अतिशय महत्त्वाची PDF आहे. जसं मगाशी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं जे हार्ड लेवलचे क्वेश्चन, मॉडरेट आणि इझी पर्यंत विद्यार्थी जाऊ शकतात, पण हार्ड लेवल पण जाऊ शकत नाहीत, ह्या सगळ्यांचा विचार करून आपण ही PDF तयार केली, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची ही PDF आहे. या PDFचा रेट जो आहे तो पूर्णपणे 799 रुपयाची PDF आहे. आणि ही ऑफरमध्ये तुम्हाला आज मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुमच्या WhatsApp नंबरवरती ही 2100 प्लस पानांची PDF तुम्हाला मिळणार आहे, लक्षात ठेवा. सो ह्या PDFसाठी काय करायचं आहे, फक्त आणि फक्त या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती आता एकच मेसेज करा. फक्त आणि फक्त एकच मेसेज करा आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF भेटणार आहे. फक्त एक वेळ PDF बघायचा आहे. ज्यांनी घेतले त्यांचे फीडबॅक असे जबरदस्त आलेले आहेत की सर जबरदस्त PDF आहे. सो ज्याला PDF हवे आहे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार आहे. तर लक्षात ठेवा की यावेळी वर्दीत यायचं की अजून वेटिंगमध्ये राहायचं की अजून पुढच्या भरतीची वाट बघत बसायची आणि आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं, एज बार व्हायचं, हे सगळं तुमच्या हातात आहे. सो आताच विचार करा की ज्याला यावेळी चौकात लागायचं आहे, चौकातल्या लायब्ररीमध्ये अभ्यासाला जायचं नाही, चौकातल्या जे काही चौक आहे त्या चौकामध्ये तुझा बॅनर हा लागला पाहिजे की या मुलग्याचं या मुलगीचं फायनली इथं पोलीसपदी सिलेक्शन झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनचा बॅनर लागलाच पाहिजे. आणि हे फक्त पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पॉसिबल आहे. त्यामुळं ज्याला ही PDF हवी आहे त्यांनी लवकर ह्या स्क्रीनवरती आत्ताच मेसेज करा. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार आहे. सो आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. 15 तारीख अनाउन्समेंट झाले, 14 तारीख अनाउन्समेंट झाले, 21 तारीख होईल. मुंबई पोलीस किंवा पुणे, ठाणे, नागपूर असेल, मीरा भाईंदर असेल किंवा इतर जे काही ठाण्यांची राहिलेली जे काही फिजिकल आहे ती पूर्ण झाल्यानंतर ह्यांची लेखी परीक्षा होतील. आणि लेखी परीक्षा ह्या 15 तारखेच्या आसपास हा जो काही मोठे घटक आहेत त्यांचं सुद्धा फिजिकल होऊन जाईल आणि त्या पद्धतीने लेखी परीक्षा सुद्धा त्याच वेळी होणार आहे, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला तर अजूनही वेळ आहे. तुमच्याकडे वेळ अजून म्हणजे कमीत कमी 1 महिना अवधी तुमच्याकडे आहे. तुम्ही जर ही PDF घेतला तर 100% तुम्ही निकालात येणार, लक्षात ठेवायचं. सो वेळ न घालवता लवकर WhatsAppवरती मेसेज करायचा आहे. एकंदरीत अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. ज्याला मार्गदर्शन आवडलं त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय, होणाऱ्या फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि मोठ्या घटकांचे जे काही लेखी परीक्षा आहेत त्यांना सुद्धा आत्ताच शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.